नमस्कार मित्रांनो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये जागतिक आर्थिक वाढीचा एक अंदाज 2026 सालासाठी प्रकाशित केला. हा अहवाल 2026 साली जगामध्ये एकूण आर्थिक वृद्धी कशी होईल, किती होईल आणि त्यात कोणत्या देशाचं किती कॉन्ट्रीब्युशन असेल, योगदान असेल, हिस्सा असेल, वाटा असेल, हे त्या अहवालामध्ये नमूद केलं आहे. हा अहवाल आला आणि ताबडतोब जगातला श्रीमंत माणूस टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांनी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवर इज चेंजिंग. याचा अर्थ जागतिक शक्ती संतुलन बदलत आहे. हे बदलते म्हणजे काय, तर त्यांच्या म्हणण्यानुसार इट इज शिफ्टिंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आत्तापर्यंत जगातली वाढ, आर्थिक विकास याच्यामध्ये मोठं योगदान पश्चिमी देशांचं होतं. आत्ताच्या ह्या अहवालानंतर असं स्पष्ट दिसतंय की पश्चिमी देशांच्या कॉन्ट्रीब्युशनपेक्षा पूर्वेकडचे देश हे अधिक कॉन्ट्रीब्यूट करतील. 2026 सालचा हा अंदाज IMFनी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार भारत हा 2 क्रमांकाचा कॉन्ट्रीब्युटर आहे. एक क्रमांक आहे चायना, दुसरा आहे भारत आणि तिसऱ्यावर आहे अमेरिका. पहिले 10 देश जे या कॉन्ट्रीब्युशनमध्ये अग्रेसर आहेत त्याच्यातले पहिले 3 देश मी सांगितले. चीन या कॉन्ट्रीब्युशनमध्ये 26.6% इतका आपला हिस्सा ठेवील. भारताचं कॉन्ट्रीब्युशन 17% राहील, तर अमेरिकेचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 9.9% राहील. हे 3च देश, खरं तर अमेरिका ही 9.9 आहे, म्हणजे डबल डिजिट नाहीच आहे. बाकी सगळे देश तर सिंगल डिजिटमध्ये ह्याच्या खूप खाली आहेत. चीन आणि भारत हे 2 देश मिळून याचा अर्थ जगाच्या एकूण आर्थिक वाढीमध्ये 43% अधिक कॉन्ट्रीब्युशन करणार आहेत. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं की दी बॅलन्स ऑफ पॉवर इज शिफ्टिंग, इज चेंजिंग. हा जो समतोल आहे सत्तेचा, हा बदलतो आहे आणि आर्थिक विकासाचं योगदान हे चीन आणि भारत यांचं मोठं होणार आहे. आता हे स्टेटमेंट जे काही IMFनी केलं आहे त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे, कारण त्यांनी शब्द वापरला आहे ग्लोबल ग्रोथ शेअर, म्हणजे जागतिक विकासातला वाटा, हिस्सा किंवा योगदान. याच्यामध्ये चीन आणि भारत अमेरिकेच्या पुढे आहे. याचा अर्थ असा होत नाही की अमेरिकेच्या GDP पेक्षा भारताचा आणि चीनचा GDP मोठा असणार आहे. अमेरिकेचा GDP मोठा आहेच, तो मोठाच राहणार आहे. परंतु 26 साली जगाच्या एकूण GDPत अमेरिकेचा वाटा किती असणार आहे, तो फक्त 9.9 आहे आणि भारत आणि चीन या दोघांचा मिळून वाटा हा 43% पुढे जातो आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा मोठी अजिबात झालेली नाही. अमेरिकेचा GDP 30 ट्रिलियन आहे, भारताचा कुठे 4 ट्रिलियनच्या आसपास आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेने जे काही कॉन्ट्रीब्युशन जगाच्या अर्थव्यवस्थेत केलं आहे ते मात्र 17% असेल आणि अमेरिकेचं 9.9% असेल, असा याचा अर्थ होतोय. म्हणजे वाढीतला हिस्सा आपला जास्ती आहे अमेरिकेपेक्षा, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता भारताने अमेरिकेला मागे टाकलंय ते केवळ या वाढीच्या प्रमाणात मागे टाकलं आहे, एकूण GDPत मागे टाकलेलं नाही. प्रश्न असा मनात येऊ शकतो मग की ही भारताची जी 17% कॉन्ट्रीब्युशनची मर्यादा आहे
कशामुळे एवढं 17% भारत कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, याची कारणं काय आहेत? सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे ते म्हणजे आपली वेगवान आर्थिक वाढ. भारताच्या GDP मधली वाढ ही 6.2% इतकी अपेक्षित केलेली आहे. बाकी सगळ्या देशांच्या आर्थिक वाढीचा दर हा भारतापेक्षा कमी आहे. फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताकडे गेली काही वर्ष बघितलं जात आहे. त्यामुळे पहिलं कारण हे भारताच्या GDPच्या वाढीचा दर आहे. अमेरिकेच्या GDPचा वाढीचा दर केवळ 2.1% आहे, भारताचा 6.2% आहे. हे पहिलं कारण आहे. आता ही 6.2% पर्यंत वाढ भारतात कशामुळे शक्य झाली आहे? त्याला प्रामुख्याने 3 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे देशांतर्गत मजबूत मागणीतली वाढ. आपल्याकडे डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे आणि जेवढी मागणी देशांतर्गत आहे त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी देशामध्ये उत्पादनात वाढ होते, रोजगारात वाढ होते आणि त्यामुळे उत्पन्नात पण वाढ होते. हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये होणारी पायाभूत सुविधातली गुंतवणूक, मग ती शासकीय असो किंवा ती खाजगी क्षेत्रातनं होणारी गुंतवणूक असो, ही गुंतवणूक वाढते आहे. हे दुसरं कारण आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये 12.2 लाख कोटी इतकी गुंतवणूक ही पायाभूत सुविधांमध्ये सरकारने प्रस्तावित केलेली आहे. गुंतवणूक वाढली की इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं, त्याचबरोबर रोजगार वाढतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होते. आणि तिसरं जे एक कारण या GDP ग्रोथ रेटचं आहे ते म्हणजे टिकून राहिलेलं उपभोग, कन्झम्पशन. या 3 कारणामुळे प्रामुख्याने आपल्या देशामध्ये, भारतामध्ये GDP ग्रोथ वाढतो आहे. दुसरं एक कारण आहे आणि तो म्हणजे संरचनात्मक फरक. भारताच्या अर्थव्यवस्थेचं कॉन्ट्रीब्युशन 17% आणि अमेरिकेचं 9.9%. आता हा फरक जो दिसतो ना, तो समजायला तसा सोपा आहे. बघा, एखाद्याला 50 मार्क आहेत आणि त्याला 5 मार्क जास्ती मिळाले तर 10% वाढ झाली असं आपण म्हणतो. पण एखाद्याला 100 मार्क आहेत आणि 5 मार्काची वाढ झाली तर फक्त 5% वाढ झाली असं दिसतं. याचा अर्थ असा आहे की आधारभूत स्तर हा अमेरिकेचा आधीच वर आहे, त्यामुळे त्याच्यात होणारी वाढ ही त्या आधारभूत स्तराशी मोजून मग कॅल्क्युलेट केली जाते. हे दुसरं कारण आहे. भारत 17%, अमेरिका 9.9%. आणि तिसरं म्हणजे भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. भारताची लोकसंख्या अधिक आहे, शिवाय वर्किंग पॉप्युलेशन अधिक आहे. कमी वयाची तरुण मंडळी अधिक आहेत आणि त्यामुळे आपली वाढ, आर्थिक वाढ ही जरा जलद गतीने होऊ शकते आहे. आर्थिक क्रियाशीलता त्यामुळे वाढते आहे आणि म्हणून जागतिक, ज्याला आपण म्हणूया आर्थिक शक्तीचं केंद्र, हे हळूहळू पश्चिमेकडनं पूर्वेकडे वळतं आहे असं अनेक विश्लेषक सांगत आहेत. आता याचा अर्थ काय आहे नेमका? हे ठीक आहे, आपण 17% आहोत आणि अमेरिका 9.9% आहे. याचा आपल्याला फायदा काय? तोही समजायला सोपा आहे. बघूया आपण. समजा भारताचा GDP हा कसा काढला जातो? तर भारताचा एकूण उत्पन्न म्हणजे भारताचा GDP. मग भारताचं एकूण उत्पन्न आपण मोजताना काय करू शकतो? त्यात असलेल्या प्रांतांचं कॉन्ट्रीब्युशन किती. महाराष्ट्राने किती कॉन्ट्रीब्यूट केलं, राजस्थानने किती कॉन्ट्रीब्यूट केलं, असं प्रत्येक प्रांताचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे भारताचं एकूण GDP. तसं जगाचं एकूण आर्थिक वृद्धी म्हणजे जगात असलेल्या देशांचं कॉन्ट्रीब्युशन किती. हे जर एकदा लक्षात आलं तर मग आपल्याला कळेल की भारताचा GDP वाढतोय आणि महाराष्ट्राचं त्याच्यात सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्युशन आहे. असं जर कळलं तर कोणाकोणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
सगळ्यात पहिला उपयोग होऊ शकतो तो म्हणजे इंडस्ट्रियलिस्टसाठी. कुठे आपण इंडस्ट्री टाकली म्हणजे सुरू केली म्हणजे चांगलं राहील, कुठे आपण गुंतवणूक केली म्हणजे चांगलं राहील, या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे आर्थिक वृद्धीत हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून पहिल्यांदी आर्थिक दिशा ठरवता येते. आता जी काही प्रगती होतीये त्या प्रगतीची दिशा, त्या प्रगतीमध्ये कोणत्या देशाचा वाटा अधिक आहे हे कळण्यासाठी IMFचा हा अहवाल आणि त्यांनी दिलेली आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. अधिक योगदान देणाऱ्या देशांचा आर्थिक आणि भूराजकीय प्रभाव पण वाढतो. हा दुसरा मोठा फायदा भारतासारख्या देशाला या आकडेवारीचा होणार आहे. आणि तिसरा एक मोठा फायदा आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास या अर्थव्यवस्थेवर होईल जी अर्थव्यवस्था अधिक कॉन्ट्रीब्यूट करते आहे. असे 3 फायदे या अहवालातनं भारत या देशाला मिळू शकतात. म्हणून IMFच्या 2026च्या अंदाजानुसार भारत हा जागतिक आर्थिक वाढीचा एक प्रमुख चालक म्हणजेच ग्रोथ इंजिन बनत आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या साईजचा विचार केला तर अमेरिका मोठी आहे आणि ती तशी अजून काही वर्ष राहू शकते, परंतु वाढीच्या वेगात आणि योगदानात भारताचं अधिक स्थान मजबूत होत आहे आणि ही एक महत्त्वपूर्ण बदलाची नांदी आपल्याला दिसते. त्यातून भारताला 3 प्रकारचा लाभ होऊ शकतो: शाश्वत विकास, रोजगार निर्मिती आणि जागतिक नेतृत्व याकडे वाटचाल करण्याची ही एक चांगली संधी भारताला आलेली आपल्याला दिसते. आज थांबूया. नमस्कार.